नमस्ते मित्रांनो, आजकाल एक प्रश्न पब्लिककडून किंवा आपल्या काही शासकीय अधिकाऱ्यांकडून सारखा विचारला जातोय की सिलिंग जमिनीचा जो शर्तभंग आहे तो नियमानुकूल करताना जी रक्कम संबंधिताकडून वसूल करायची आहे ती बाजारभावाच्या 50% आहे की 75% आहे। तर याचे कन्फ्युजन आज आपण क्लिअर करू। पहिला जो शासन निर्णय आला दिनांक 15 डिसेंबर 2018 याच्यामध्ये महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम 2018 असं याला म्हणलं गेलेलं आहे। याच्यामध्ये असं म्हणलं गेलं की या सिलिंग कायद्याच्या कलम 29 मध्ये पोटकलम 3 नुसार ही जी रक्कम निश्चित केलेली होती ती बाजार मूल्याच्या 50% पेक्षा अधिक असणार नाही। याच्यामध्ये अजूनही सुधारणा केलेली आहे की कुठलाही शर्तभंग झाला तर जिल्हाधिकारी ती जमीन जप्त करणार नाहीत, सरकार जमा करणार नाहीत आणि ही जी रक्कम आहे बाजारभावाच्या 50% चालू बाजारभावाच्या, एक लक्षात घ्या, चालू बाजारभावाच्या 50% रक्कम जी आहे म्हणजे रेडी रेकनरच्या 50% रक्कम जी आहे ती त्याला अदा करावी लागेल। त्याच्यानंतर दुसरा जो राजपत्र आलं ते आलं 19 जानेवारी 2024 ला। 19 जानेवारी 2024 ला जे राजपत्र आलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम 2023 असं त्याचं नाव आहे आणि यानुसार याच्या कलम 3 नुसार मुख्य अधिनियमाच्या म्हणजे सिलिंग कायद्याच्या कलम 29 मधील पोटकलम 3 मध्ये कुठला मजकूर समाविष्ट केलेला आहे, इथं ही रक्कम केली आहे 75%, म्हणजे चालू बाजारभावाच्या रेडी रेकनरच्या 75% इतकी रक्कम केलेली आहे 19 जानेवारी 2024 मध्ये। हे जे परिपत्रक हा जो शासन निर्णय आला होता त्याच्यामध्ये त्यांनी आधी 29 कलमामधली जी सुधारणा केली त्यामध्ये ही जी रक्कम आहे ही 75% केलेली आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे आता कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाहीये। सिलिंग जमिनीचा शर्तभंग नियमानुकूल करताना बाजारभावाच्या 75% रक्कम भरणे आवश्यक आहे। सिलिंग जमीन वर्ग 1 होणार आहे, शासनाने नोटिफिकेशन काढलेलं आहे, परंतु अजूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही। त्याच्यामुळे अजूनही या तारखेपर्यंत, या व्हिडिओ करण्याच्या तारखेपर्यंत सिलिंग जमीन वर्ग 1 ची होणार नाही। थोडासा अवधी अजून आहे। त्याच्यानंतर जेव्हा शासन निर्णय पारित होईल त्यानंतर ही जमीन वर्ग 1 ची होईल। तर आपलं कन्फ्युजन आता संपलं असेल। सिलिंग जमिनीचा शर्तभंग नियमानुकूल करताना चालू बाजारभावाच्या 75% रक्कम भरणे आवश्यक आहे। धन्यवाद।